सर, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप मिशन 150 राबवणार आहे. देशाचा आणि देशाच्या आर्थिक केंद्र मुंबईला ताब्यात घेण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याची चर्चा सुरू आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर सर्वच पक्षाचा डोळा म्हणता येईल आहे. सर्वांना ही महानगरपालिका आपल्या पक्षाच्या ताब्यात कसं येईल यासाठी ते प्रयत्न करतात, हे गैरही नाही. त्यामुळे भाजपने केलेला प्रयत्न हा काही वेगळा प्रयत्न आहे असं म्हणता येणार नाही. परंतु ही महानगरपालिका शिवसेना आणि भाजप राष्ट्रवादी महायुती म्हणून लढणार आहे. त्याबाबत एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, हे देवेंद्र फडणवीस साहेबांशी चर्चा करतील. त्यामध्ये युतीचं काय ठरेल हे तिन्ही नेते सांगतील. म्हणून त्याच्यावर कोणी किती काही जरी बोललं तर ह्या तिन्ही नेत्यांनी जोपर्यंत अधिकृत त्यांची भूमिका स्पष्ट करणार नाही तोपर्यंत त्या बाकी स्टेटमेंटला महत्व प्राप्त होत नाही. पण तुमच्या शिवसेनेकडून 227 पैकी 100 जागांवर दावा केला जातोय अशी माहिती समोर येते आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी शिवसेनेकडून 70 ते 75 संभाव्य याची तयारी केली असेल. अशी कोणतीही चर्चा झालेली नाही किंवा अशी कोणतीही मागणी केलेली नाही. आता कोणताही युतीची बैठकही झालेली नाही. ज्या वेळेला ही बैठक होईल त्यावेळेला शिंदे साहेब ज्या कुणाला त्या बैठकीसाठी निमंत्रित करतील ते लोक त्या युतीची बोलणी करतील. त्यानंतर खऱ्या अर्थानं आकडा कळणार आहे. आतापर्यंत अशी कोणतीही बैठक झालेली नाही. दुसरा एक मुद्दा समोर आलाय की उद्धव ठाकरे यांना अंधारात ठेवून ऑपरेशन चिंतूबाबतच्या खासदार शिष्टमंडळात प्रियंका चतुर्वेदींची निवड केली आहे. चतुर्वेदींनी परस्पर स्वतःची वर्णी लावल्यामुळे ठाकरेंची नाईलाज झालेला आहे. बघा, त्या मिशन मध्ये कुणाला पाठवलंय हा केंद्र शासनाचा निर्णय आहे. मला वाटतं असं सदस्य पाठवताना त्या पक्षाच्या नेत्यांना सुद्धा विचारलं जातं आणि त्यांनी दिलेले नाव सुद्धा लक्षात घेऊनच ही यादी तयार झाली असेल. म्हणून आता का पाठवलं, कशासाठी पाठवलं हे म्हणण्यापेक्षा कोणी पाठवलं याच्याकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे. इतरांना डावललंय आणि यांना पाठवलं अशातला भाग नाही. पक्षाने दिलेल्या खासदारांनाच त्या कमिटीमध्ये घेतलेलं आहे. आता 6 जूनला शिवराज्याभिषेक आहे. त्यानिमित्तानं पुन्हा एक नव्या वादळात होण्याची शक्यता आहे. 6 जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा बंद झाला पाहिजे, तिथीनुसार तो सोहळा झाला पाहिजे आणि तिथे वाघ्या कुत्र्याची समाधी हटवू नये. आणि त्याचबरोबर इतिहास संशोधक राजकीय दृष्टीने बोलतात किंवा चुकीचा इतिहास सांगतात, त्यामुळे त्यांच्या आदर्शावर बंदी घालावी असं संभाजी. शिवराज्याभिषेक हा 6 जूनला आपण साजरा करतो दरवर्षी. आता तो तिथी प्रमाण झाला पाहिजे. मला वाटतं यामध्ये दरवेळेला वाद निर्माण जे होत आहेत त्यावर सरकार गांभीर्याने विचारही करते, त्यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील. परंतु असे वाद होऊ नयेत अशी आमची मागणी सुद्धा आहे. राज्याभिषेकच काय, शिवजयंतीच काय, ही दर दिवशी साजरी करण्यासारखी आहे. म्हणून याच्यावर तारखेवर बंधनं घालणं मला वाटतं आजच्या घडीला योग्य नाही आणि त्याच्यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील एवढं मात्र नक्की. राहिला वाघ्या कुत्र्याचा जो काही विषय आहे तो काही लोकांचं म्हणणं आहे की असला पाहिजे, काही लोकांचं नाही असं म्हणणं आहे, नसला पाहिजे. म्हणून याच्यावर सुद्धा शासनातर्फे मला वाटतं एक कमिटी नेमलेली आहे, तो अहवाल देतील आणि त्याच्यावरही अखेरला सर्व या सगळ्या घटनेचा ज्याच्या सेन्सिटिव्ह ज्याला म्हणतात हे सगळे मुद्दे ज्याच्यावर मुख्यमंत्री एकत्रितपणे एक निर्णय घेतील आणि मला वाटतं त्यांनी घेतलेला निर्णय हा सर्वांना मान्य असावा. राज ठाकरेंसोबत युतीसाठी आमचा सकारात्मक प्रतिसाद असल्याचं आणि परत सांगताय. युती कुणासोबत करायची हा निर्णय आता राज ठाकरेंनी घ्यायचा आहे असं त्यांनी सांगितलं. हा इकडून बोलतो, तो तिकडून बोलतो. अनिल परब जर एवढे सकारात्मक आहे, त्यांनी जर असं स्टेटमेंट दिलं तर का राजसाहेबांचं त्याचं चांगलं शक्य पण आहे, का जात नाही त्यांच्याकडे पण. परंतु हे फक्त न्यूज म्हणून बोलतायत. ते मुळात प्रत्यक्षात त्यांना एकत्र यायचं नाही हे वारंवार आम्ही सांगतोय. यांनी बोलावं पण सुरुवात कोणी करावी हा प्रश्न त्यांच्या समोर आहे. कोणीही एकमेकाशी बोलायला तयार नाहीत, कोणी एकमेकासमोर जायला तयार नाही. चला आम्ही जातो, राजसाहेब असं आमचं म्हणणं आहे, तुमचं काय म्हणणं आहे, चला तो निरोप मी तिकडे देतो. असं कोणत्याही चर्चा ज्या ठिकाणी होत नाही. फक्त
आमच्याकडून आम्ही मोठे धोरण अवलंबलंय असं बातमी बाहेर जाऊ नये किंवा असं आपल्याबद्दलची प्रतिमा बाहेर जाऊ नये म्हणून अनिल परबने ते वक्तव्य केलं. दुसरा एक मुद्दा तुमच्याच एका दाव्याचा आहे की 15 तारखेपर्यंत मोठी उलाढाल पॉलिटिकल होऊ शकते आणि सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होऊ शकतात. हे बघा, राजकारणामध्ये आता रोजच्या रोज बदल होत चाललेले आहेत. काल जे एकमेकाचे तोंड पाहत नव्हते ते एकमेकाच्या शेजारी बसताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून याच्यावर येस काढणं काही गैर नाही. मला वाटतं आता या भारत पाकिस्तान युद्धाच्या नंतर जी परिस्थिती उद्भवलेली आहे किंवा जी राजकीय समीकरण बदलत चाललेली आहे, मग ते राज उद्धवांचे युतीबद्दलचं असो, अजितदादा शरद पवारांच्या युतीबद्दलचं असो, या सगळ्या घटना आता मला वाटतं या 10-15 दिवसामध्ये याचा काही ना काहीतरी स्फोट जरूर होईल, हे असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि सुप्रिया सुळे केंद्रात जातील का राज्यात येतील याबाबतचा निर्णय हे भाजप सरकारने घ्यायचा आहे. म्हणून पहिले हे पाऊल पुढे पडू द्या, त्यानंतर तो निर्णय होईल. पण आपलं कोण हे वेळा प्रकारचं छप्पन फुगांनी काल सरकार समोर त्यांनी शिवशाही केली. शिवशाही ही आता कुणावर रोख आहे अशी चर्चा सुरू आहे. शिवशाही भुजबळांनी कालही शेरशायरी केली, परवाही शेरशायरी करत होते, परंतु आता भुजबळनी काल केलेली शेरशायरी कुणाच्या उद्देशून होते याबद्दल ते सांगू शकतील. परंतु एक निश्चित आहे, भुजबळ पुन्हा राजकारणात सक्रिय झाल्यामुळं कदाचित त्यांच्या मनातली असलेली खतखत ते या माध्यमातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. ही 15 तारखेनंतर आणखी कोणते नवीन चित्र पाहायला मिळू शकतात? कारण अशक्य गोष्टी शक्य होतील असं तुम्ही बोलू नका. शिवसेनेकडे आता रोज तुम्ही पाहत असाल एकनाथ शिंदे साहेब अनेक लोकांचे प्रवेश घेत आहेत, अनेक पदाधिकारी आहेत, माजी आमदार आहेत, सर्वांचे प्रवेश होत आहेत. त्याचबरोबर ज्या काही टेक्निकल गोष्टीमुळे ज्यांचा प्रवेश अडलेला आहे त्यांचा सुद्धा प्रवेश लवकर घेण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. म्हणून येणाऱ्या ज्या काही निवडणुका आहेत या निवडणुकीमध्ये जे उरलेले जे शिल्लक राहिलेले पक्ष जे छोटे त्याच्यातल्या फाटाफूट ही मोठ्या प्रमाणात होईल आणि ते मग शिवसेनेकडे असेल, भाजपकडे असेल किंवा अजितदादाकडे असेल, हे त्यांच्यामध्ये मर्ज होतील. ईडी सर्व मर्यादा ओलांडत आहे. सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा एखाद्या प्रकारची चौकशी नाही करतात तेव्हा ईडीला हस्तक्षेप करण्याची गरज नसते. सुप्रीम कोर्टाने अत्यंत गांभीर्यपूर्वक हा स्पष्टपणे त्यांचं मत मांडलेलं आहे आणि म्हणून आता त्याच्यावर जास्त भाष्य करणं योग्य नाहीये. सुप्रीम कोर्टाने जे ताशेरे ओढलेत त्याचा बोध सर्वजण घेतील आणि त्याच पद्धतीने पुढील कामकाज करतील असं वाटतं. धुळ्यातल्या शासकीय विश्रामगृह प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी एसआयटीची स्थापना केली, मात्र माजी आमदार अनिल गोटेंनी त्या एसआयटीवरती अविश्वास दाखवलेला आहे. ते म्हणतात ते काही म्हणून मग एसआयटी नको तर कोणती संस्था पाहिजे? धुळ्यातील प्रकरणामध्ये जी काय रोकड सापडली त्यामध्ये एक आता जो पीए होता किशोर पाटील या कोणी त्याला निलंबित केलेला आहे. अनिल गोटेने ज्यांच्यावर आरोप केले अर्जुन खोतकरांनी स्पष्टपणे त्यांची भूमिका मांडलेली की याची चौकशी झालीच पाहिजे, जो कोणी आरोपी असेल त्याच्यावर कारवाई करा, हे जेव्हा त्या कमिटीचा अध्यक्ष सांगतायत. म्हणून मला वाटतं जी 2 प्रकारच्या चौकशा मुख्यमंत्र्यांनी प्रस्तावित केलेल्या आहेत त्या दोन्ही तर्फे चौकशा होतील आणि मला वाटतं निश्चित दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. वैष्णव अगवती प्रकरणातील तिच्या सासरे आणून तिला अटक करण्यात आली. त्यांना अटक केली आहे आणि त्याच्यावर कठोर कारवाई सुद्धा झाली पाहिजे आणि जो काही फरार आहे त्याला लवकर अटक झाली पाहिजे. अत्यंत गंभीर राजकीय माज असलेल्या या लोकांना अशा प्रकारे एखाद्या मुलींना छळ करणं मला वाटतं हे अत्यंत घृणास्पद आहे. त्याचा प्रत्येकाने निषेध केलेला आहे. अजितदादांनी सुद्धा त्यांना त्यांच्या पक्षातून काढलेलं आहे. म्हणून यांना तातडीने अटक करून फास्ट ट्रॅकवर हा खटला चालू व्हावा आणि यांना कठोर शासन झालं पाहिजे अशी आमची सुद्धा मागणी राहणार. मी नाशिकचा पालक आहे आणि हे पद कोणी काढू शकत नाही. पालकमंत्री काम करण्याचं मंत्री पदाची शपथ घेतल्याचं भुजबळ. भुजबळ आता बालक कुठं राहिले तर भुजबळ आता आजोबा झालेले आहेत. आजोबाच्या भूमिकेत भुजबळ आहेत. आता आशीर्वाद देण्याची भूमिका त्याची असली पाहिजे. आता पुन्हा आपण जर आपल्या स्वतःला बालक म्हणत असेल तर बरोबर नाही. ते आजोबाच्या भूमिकेत आहेत, त्यांचा आशीर्वाद हा प्रत्येकाला पाहिजे. म्हणून नाशिकच्या विकासामध्ये भुजबळांची भूमिका जी महत्वाची ठरते. त्यांनी सर्वांनी त्यांना आशीर्वाद द्यावा, त्यांना आशीर्वाद त्यांनी दिला पाहिजे
आणि भुजबळांचं आशीर्वाद घेऊनच बाकीचे सुद्धा काम करतील अशी अपेक्षा आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अल्पवयीन मुलींचं लग्न केलं आणि त्यानंतर एका वर्षभरामध्ये 453 मुली ह्या आई बनलेल्या आहेत. ही दुर्दैवाची बाब आहे आणि यामध्ये बऱ्याचदा आत्महत्येचे प्रमाण सुद्धा वाढतात किंवा काही संसारामध्ये फुटी निर्माण होतात. आणि रोज एक अल्पवयीन मुलगी बाळाला जन्म देते संभाजी. अत्यंत गंभीर हे प्रकरण आहे. ग्रामीण भागामध्ये आजही न कळवता जे काही लग्न होत असतात ते लग्न झाल्यानंतर आपल्याला कळतं की ती मुलगी अल्पवयीन होती म्हणून. परंतु तोपर्यंत वेळ गेलेली असते. मुलगी गरोदर राहणे, मुलाला जन्म देणे हा प्रकार जेव्हा ते हॉस्पिटलला जाते त्या टायमाला आपल्याला लक्षात येतो. परंतु याला जबाबदार जे आहेत त्यांच्यावर कारवाई ही झाली पाहिजे. एवढं सत्य जरी असलं तरी त्या मुलीच्या आयुष्याचं काय हा एक प्रश्न निर्माण होतो. म्हणून सरकारने अशा बालविवाहाला कडक धोरण पुन्हा एकदा अवलंबण्याची गरज आहे आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा ज्या भागामध्ये हे घडतं किंवा ज्या एरियामध्ये घडलं तेथील पोलीस अधिकारी असेल, तिथला तलाठी असेल, सरपंच असेल, या सर्वांना त्या प्रकरणामध्ये जबाबदार धरून त्यांच्यावर जर काय असा वचक जर बसवला तर ते सुद्धा डोळ्यात तेल घालून अशा प्रकार घडणार नाही याच्याकडे लक्ष देतील. म्हणून असे जे काही प्रकार घडतात याला कुणाचाही पाठिंबा तर नसतोच, परंतु भविष्यात घडू नये अशी आमची सुद्धा अपेक्षा आहे. बांधकाम कामगारांना संसारोपयोगी वस्तू दिल्या जातात, मात्र त्याचं बिनधास्तपणे रॅपिड विक्री करतात. 1200 रुपयापासून 1,00,000 रुपये घेतले जातात. तुम्ही एक पत्रक आलं वाटतंय, ते पत्रक आहे. बांधकाम कामगारांना जे काही आता साहित्य पुरवतो त्यांच्या घरोपयोगी वस्तू जवळपास 20-25 हजार रुपये त्याची किंमत असते. मी पाहिलंय माझ्या जिल्ह्यामध्ये काही दलाल आणि अधिकारी संगनमताने ठरवून लाखो करोडो रुपयाचे साहित्य हे बोगस पद्धतीने वाटतात. 1000 पासून ते 4000 पर्यंत त्यांचा रेट आहे आणि ते मी पाहिलं सुद्धा आहे, वस्तुस्थिती अनुभवलेली आहे. म्हणून त्याची मी माझ्या लेवलवर कलेक्टरला आदेश दिलेले आहेत की त्यांनी एक सदस्य समितीने त्याची चौकशी केली पाहिजे. परंतु एक निश्चित सांगतो की हा जो प्रकार आहे हा माझ्या जिल्ह्यापुरता नाहीये, हा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये घडतोय आणि तेथून म्हणजे सरकारची चांगली त्याची भूमिका असते त्याचा गैरपद्धतीने त्याचा यूज केला जातोय आणि त्याच्यामुळं सरकारचं करोडो नाही अब्जो रुपयाचं नुकसान होतंय. उदाहरणार्थ म्हणून सांगतो की माझा पीए येतं, त्याला सांगलीहून फोन आला आणि त्याला सांगितलं की तुमचं भांडे वगैरे जे असतात ते साहित्य तुम्ही घेऊन जा. म्हणजे ज्याचा काही संबंध नाही, म्हणजे ती यादीच मुळात बोगस आहे हे माझं ठाम मत आहे. कुठेही लिंक झालेली नाही, कुठेही त्यांचे मोबाईल नंबर सापडत नाहीत, कुठेही त्यांचा ऍड्रेस सापडत नाही. ती यादीनुसार जर चौकशी केली तर ते सगळे बोगस तुम्हाला लाभार्थी दिसतील. म्हणून मी मुख्यमंत्र्याकडे या संदर्भामध्ये एसआयटीची चौकशीची मागणी करणार आहे. मला वाटतं मुख्यमंत्री साहेब सुद्धा याच्यामध्ये पॉझिटिव्हली माझ्या मागणीला पाठिंबा देतील आणि यासाठीची नेमणूक करतील. येत्या मंगळवारी मी मुख्यमंत्र्याला या संदर्भात भेटणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चांगला निर्णय घेतलाय. शेताच्या बांधावरची भांडण मित्र असल्यामुळे तर ते मिटणार आहे कुठेतरी, कारण शेताच्या बांधावरून जाणार रस्ता हा 12 फुटांचा असतो. तुम्हाला काय वाटतं, वाद मिळेल का? वाद मिटले पाहिजे यासाठी महसूल मंत्र्यांनी चांगला निर्णय घेतलेला आहे. आपण पाहिलं की बांधावरून अनेक वेळेला खून झालेले आहेत. म्हणून भविष्यामध्ये असे प्रकार घडू नये म्हणून हा ऐतिहासिक निर्णय त्याला म्हणता येईल तो बावनकुळे साहेबांनी घेतलाय. याचं सर्व शेतकऱ्यांनी सुद्धा स्वागत केलं पाहिजे. अतिवृष्टीमुळे आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप नुकसान झाले शेतकऱ्यांचे. शेतकरी मदतीची मागणी. तलाठीच्या लेवलला तलाठीपासून सर्वांना पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. कलेक्टर साहेब, डिव्हिजनल कमिशनर साहेब यामध्ये स्वतः लक्ष घालून आहे आणि मी सुद्धा त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. म्हणून आमच्याकडे जे झालेली सर्वात जास्त नुकसान ही कशी भरून काढता येईल या संदर्भात आम्ही पॉझिटिव्ह आहोत. महिला आयोगावरून तुमच्या ज्या नेत्या आहेत नीलम गोरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्या म्हणालेल्या आहेत महिला आयोगाचे काम राज्यात तेवढे तत्परतेने होताना दिसत नाही. या संदर्भामध्ये मला काही कल्पना नाही, परंतु आणखीन गतीने जर झालं तर सर्वांचा फायदा होईल. नाशिकचं पालकमंत्री पण आपल्याकडे राहतो अशी मागणी बावनकुळे यांनी केली, तर रायगडसाठी शिंदे आणि दानवे दोघेही या सर्व गोष्टीचा निर्णय मला वाटतं या आठवडा 10 दिवसामध्ये होईल आणि त्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा घेतील, म्हणून त्याच्यात आता आमचा कोणताही वाद राहिलेला नाही. शेवटचा प्रश्न आहे, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढते. पुणे मुंबईमध्ये असते. कोरोनाचे काही रुग्ण आढळले आहेत, परंतु ते सौम्य लक्षणं त्याच्यात दिसून आलेले आहेत, त्याच्यावर ट्रीटमेंट केलेली आहे. काळजी करण्याचं कारण नाही, परंतु आपण काळजी घेतली पाहिजे. कोणतंही चाचण्या हे तातडीने करून घेतल्या पाहिजे आणि शासनाने त्याची सर्व खबरदारी म्हणून इमर्जन्सी वॉर्ड सुद्धा निर्माण केलेली आहेत. म्हणून घाबरून न जाता जर असं लक्षण दिसले तर त्याची तपासणी ताबडतोब केली पाहिजे.